श्री हरिवंत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ विठ्ठला विठ्ठला Oh
निर्मलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुन्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भो वन्दविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानावतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् ओं श्रीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीसंताची या माथा साईडचा माईक आवाज कमी कर, आवाज कमी कर. याचा जेवढं तेवढंच ठेवायचं. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोचे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी आता हृदय हे आपुले चौफाळून या बलीवरी वैसव पावले श्री गुरुचे नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालनीला जयाचे न्याठवी शब्दसृष्टी अंगवी सारस्वतागवे जीवेसे ते नमस्कारून आता धन्य काळ संत भेटी पाय मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी स्थितळ पुस्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा विश्ववंदनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा चार चरणाचा असून महाराज म्हणतात ज्या काळामध्ये मला संतांची भेट होईल आणि संत कळून त्यांच्या चरणावर माझी काय झाली की मिठी पडली. महाराज म्हणतात तो काळ माझा कसा आहे की धन्य आहे. आणि संत भेटी झाल्यानंतर संतांच्या चरणावरती मिठी पडल्यानंतर ज्याला आपण शास्त्रामध्ये प्रयोजन म्हणतो, आपल्या व्यवहारामध्ये लाभ म्हणतो, फल म्हणतो, ते फल नेमकं कोणतं? तुकाराम महाराज म्हणतात संत भेटी झाल्यामुळे काय झालं की अनादिकालापासून माझ्या अंतकरणामध्ये जो संदेह होता, जो संशय होता आणि त्या संशयाच्या ज्या अनेक गाठी होत्या त्या गाठी काय झाल्या की सुटल्या. संदेहाची सुटली गाठी. आणि त्याच्यामुळे महाराज म्हणतात मी माझ्या अंतकरणामध्ये कसं झालो की शीतल झालो. शीतल झालो याचा अर्थ शांत झालो. शांत झालो याचा अर्थ समाधानाला काय झालो की प्राप्त झालो. परंतु संदेहाच्या गाठी काढण्यासाठी आणि एवढंच नाही अंतकरणामध्ये शीतल होण्यासाठी आणि जी भवनदी आहे ज्याला आपण संसार नदी म्हणतो ते तरुण जाण्यासाठी त्याच्या ठिकाणी त्या संतांनी नेमकं केलं काय तर महाराज म्हणतात या उत्तरा प्रसादे
त्यांच्या मुखातून आलेली जी वचनं आहे ती प्रसादिक वचनं होती, प्रसादिक वाणी होती. आणि त्या वाणीमुळे काय झालं, भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि गंमत अशी आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात ना, तर तिथे त्या ठिकाणी ब्रह्माचं अपरोक्षत्वानं ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून सज्जनानो, संपूर्ण विश्वामध्ये मंगल स्वरूप जर कोण असेल तर ब्रह्म आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, देव म्हणतो. म्हणजे देव मंगळ आहे, देवाचं नाव मंगळ आहे, देवाचं ज्ञानही मंगळ आहे. अशा मंगलमय परमात्म्याची मला अपरोक्षानं अनुभूती आल्यामुळे आता जगामध्ये अमंगळ काही राहिलं नाही. तुका म्हणे मंगळ आता. आणि या मंगलमय परमात्म्याचं त्या ठिकाणी आपल्याला दर्शन करून कोण जर देत असेल, त्याचं दातृत्व जर कोणाकडे जात असेल, ते फक्त संताकडे. विठ्ठला आपल्या मर्यादित वेळेच्या आता या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. की आपल्या घोडके पिंपरी येथे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, मी नेहमी सांगत असतो की आपली भारतीय संस्कृती विश्वामध्ये काय की महाराज अतिशय प्राचीन आहे. अतिशय प्राचीन संस्कृती जर कोणती असेल तर आपल्या भारताची आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जर जगाचा जर विचार केला तर जग इतकं मोठं आहे महाराज, आपण आपल्या डोळ्यानं तर बघूच शकत नाही, परंतु आपल्या मनानं सुद्धा त्याचा आपण काय करू शकत नाही, विचार करू शकत नाही. आणि या जगामध्ये काय की प्रत्येक देशाचं एक स्वतंत्र असं काय की वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देशाचं, कुठलाही देश घेतला तर त्या देशाच्या एका वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगाला त्याची काय की ओळख आहे. हे बघा, अतिशय कमी पाऊस पडतो, जमीनही चांगली नाही, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी अधिक उत्पन्न शेतीमध्ये काढण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते कुणी विकसित केलं असेल तर ते इस्रायलने. आणि म्हणून लोक म्हणतात बाबा शेती करावी तर इस्रायल सारखी. कूलर बंद करा, कूलर. विठ्ठला विठ्ठला. कारण ती आधुनिक तंत्रज्ञानानं शेती करण्यामध्ये ते कसं आहे की आघाडीवर आहे. जगामध्ये प्रथम क्रमांकाची महासत्ता कोणती असं जर विचारलं, मला वाटतं सगळी लोक त्या ठिकाणी अमेरिकेचं काय घेतात, नाव घेतात. हे असं प्रत्येक देशाचं एक वेगळं आगळं असं काय की वैशिष्ट्य आहे. तुम्हाला मी नुसतं जर वैशिष्ट्य सांगितलं तर नाम तो मीच सांगणार. शेजारच्या देशात घुसखोरी करायची, भांडखोरी करायची, हटकून विठीस धरायचं, हे कोणत्या देशाचं वैशिष्ट्य आहे? पाकिस्तानचं. म्हणजे ते देशाचं वैशिष्ट्य आहे. तसे जगामध्ये तुम्ही कुठे गेलात आणि संस्कृती प्रधान देश कोणता आहे असं जर विचारलं तर मला वाटतं आपल्या हिंदुस्थानचं लोकांना त्या ठिकाणी इलाजानं म्हणा का नाही इलाजानं काय करावं लागतं की नाव घ्यावं लागतं. म्हणून अतिशय जुनी, अतिशय पवित्र संस्कृती आहे. आता वर्तमान कालामध्ये अडचणी ह्या आहेत कोणत्या, की समाज हा जो आहे ना, तर खऱ्या दुःखानं दुःखी नाही तर दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. खरं दुःख म्हणजे कोणतं? समजा एखाद्याला कॅन्सर झाला हे त्याचं खरं दुःख आहे, एखाद्याचा मुलगा बरोबर नाही निघला हे त्याचं खरं दुःख आहे. आता इथे बसलेली आपली सगळी मंडळी, सगळ्यांना शुगरची बिमारी आहे का नाही, सगळ्यांना बीपी वाढलेला आहे का नाही आहे. म्हणजे खरं दुःख कमी लोकाला आहे. म्हणून समाज हा खऱ्या दुःखानं दुःखी नसून दुसऱ्याच्या सुखानं लोक जास्त दुःखी सध्या. कशानं दुःखी आहे? आपल्याला कमी किती झालं याचं दुःख जास्त नाही आहे, पण दुसऱ्याचं चांगलं का होऊन राहिलं याच्यापेक्षा याचं दुःख त्याला जास्त आहे. तसं जग जे सध्या दुःखी आहे तर त्यांना काय कमी आहे याचं दुःख नाही आहे. पण भारताची संस्कृती एवढा दीर्घकाल तिच्यावर एवढी मोठी आक्रमणं झाली पण टिकली कसे काय याचं काय की दुःख आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला मी नेहमी बोलत असतो, कोणी नष्ट करू शकला नाही, नष्ट करतही नाही आणि नष्ट करणारा जन्माला सुद्धा येणार नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की आपल्या भारतीय संस्कृतीच्या पोटामध्ये ऋषी मुनी साधू संत हे अमृताचे कुंभ आहे. आणि या अमृताच्या कुंभाने ही संस्कृती आस्थागायत का केली की जिवंत ठेवली. म्हणून आपल्या संस्कृतीला या जगामध्ये कोणी हात लावू शकत नाही. त्याचं कारण आहे काय की संत आहे. आणि म्हणून हिंदुस्थान हा काय की त्या ठिकाणी देवाचा, धर्माचा, ऋषी मुनीचा काय की देश आहे. आणि मला वाटतं की या देशामध्ये सुद्धा आपण जर उत्तर प्रदेशात गेलो तर तिकडे देवभूमी म्हणतात बाबा, त्याला काय म्हणतात देवभूमी. पण आपला महाराष्ट्र जर बघितला तर महाराष्ट्र काय आहे की संत भूमी आहे.
सर्वात जास्त संत जर कुठे असतील कोणत्या राज्यामध्ये तर ते महाराष्ट्रामध्ये. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या संतांचं जर आपण वर्गीकरण केलं तर दोन वर्गीकरण करता येईल. एक प्राचीन संत आहे आणि एक अर्वाचीन संत आहे. समजा ज्ञानोबा आहे, नाथ महाराज, तुकोबा आहे, आता हे प्राचीन संत झाले. परंतु आताच्या काळामध्ये काही संत होऊन गेले आणि त्या संतांच्या यादीमध्ये मला वाटतं वेदांत केसरी ब्रह्मलीन नथुराम बाबा केहळकर यांचं नाव त्या ठिकाणी काय की अग्रगण्य घ्यावं लागलं. आणि म्हणून महाराज नथुराम बाबा हे वेदांत सांगायचे आणि वेदांत बोलणं वेगळं, वेदांत कळणं वेगळं, वेदांत सांगणंही वेगळं आहे आणि वेदांत जगणं हे वेगळं आहे. पहा, तर नथुराम बाबा वेदांत तर सांगत होते पण वेदांत काय होते ते जगत होते. आणि म्हणून एक अतिशय थोर महात्मा, थोर संत केळकर बाबा. खरं तर माझे त्यांचे मी लहान असताना भयंकर संबंध, खूप संबंध आले. आमच्या परिसरामध्ये बऱ्याच वेळेस मी त्यांची कीर्तन घेतली. त्यावेळेस आमचे श्री हरिभक्तीपरायण अरुण महाराज घोडके, दिनकर बुवा हे बाबांची सेवा करायला असायचे आणि नेमकेच मुलं होते मुलं. आणि म्हणून बाबांचं आज आपण या ठिकाणी 11वं काय करतो की पुण्यस्मरण करतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि म्हणून केहळकर बाबांचं हे पुण्यस्मरण 11वी पुण्यतिथी. आणि त्यानिमित्तानं आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये आजचा मला वाटतं दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा केहळकर बाबाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्याकडे आपल्या सगळ्यांच्या मार्फत आमच्या हरिभक्तीपरायण अरुण महाराज यांच्याद्वारे आलं. आणि अभंग जो आहे हा तुकाराम महाराजांचा आणि संतांचं दर्शन आणि संतांची भेटीचं महात्म्य वर्णन करणार आहे. विठ्ठला अभंग जो आहे त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संत भेटीचं काळ जो आहे तो धन्य सांगितला आहे. सज्जन, आपण जर चिंतन केलं तर या मृत्यू लोकामध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहे आणि त्या अनेक दुर्लभ गोष्टीपैकी एक गोष्ट काय की अत्यंत अशी काय दुर्लभ आहे. जगात बऱ्याच गोष्टी अशा दुर्लभ आहेत. समजा आता कल्पना करा, आमचे हरिभक्तीपरायण रमेश महाराज बाबांचे शिष्य आहे, ते नेहमी नेहमी भेटतात का? ह्या गावात का 8-8 दिवस राहतात का? ते नाही. ज्या माणसाची भेटी कधी मध्ये होती त्याला काय म्हणतो आपण? दुर्लभ. आणि दररोजच भेटले त्याला आपण दुर्लभ म्हणतो का? नाही. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये अनेक गोष्टी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. पैकी शास्त्रकारानं 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या दुर्लभ. दुर्लभम त्रयमेव ते देवानुग्रह कारकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. या मृत्यू लोकांमध्ये आता आपण सगळे जन्माला आलो, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. पहिली गोष्ट दुर्लभ जर कोणती असेल तर मनुष्यत्वम, सगळ्यात मोठी दुर्लभ गोष्ट. हा नरदेह दुर्लभ जाणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्यात गोष्ट दुर्लभ आहे. आपल्याला जे मिळायचं नाही मिळालेलं आहे. कारण शास्त्रकाराने सांगितलं पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्महिम हे तत्सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम, एखादा श्रीमंत मनुष्य आहे आणि दुर्दैवानं त्याचं धन गेलं तर मला वाटतं तरी सुद्धा तो उभारी घेऊन एखाद्या वेळेस परत त्या श्रीमंतीला तो त्या जसंचे तसं आणू शकतो, म्हणजे पुन्हा धन मिळू शकतं. पुनर्मित्रम, आता मित्र एखादा आणि कोणीतरी विष कालवलं तुमचं त्याचं भांडण लावून दिलं तरी तुम्हाला दुसरा मित्र मिळू शकतो. पुनर्महिम, तुमची जमीन कोणी हडप केली असेल पुन्हा मिळू शकते. पुनर्भार्याम, ही गोष्ट काही सांगायची गरज नाही, हे सगळ्यालाच माहिती आहे की समजा पत्नी मेली तर दुसरी त्याला काय मिळू शकते. ये तत्सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. विश्वामध्ये अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात पण शरीर मिळत नाहीये. म्हणजे कुत्र्या डुकराचं मांजराचं शरीर मिळत नाही का नर शरीर मिळत नाही, तर नर शरीर हे मिळत नाहीये. विठ्ठला रंगनाथ गुरुजी परभणीकर नेहमी सांगायचे की हा जो नरदेह, हे जे नर शरीर आहे तर हे ज्ञानानं मिळालं का तर नाही, अज्ञानानं मिळालं का तर नाही, पापानं मिळालं का तर नाही आणि पुण्यानं मिळालं का तर नाहीये. काय गुरुजी काय खोटे मांडायचे, ज्ञानानं हे शरीर मिळालं का तर नाही. कारण ज्ञानाचा एक मूळ स्वभाव आहे, ब्रह्मज्ञान ज्याला झालं त्याला परत जन्माला यायचं काही कारण नाहीये. आता आपल्याला मागच्या जन्मात जर ब्रह्मज्ञान झालं असतं इथे जन्माला आलो असतं का? पण नाहीये. गुरुजी म्हणायचे जीव हा
मागच्या अनंत जन्मामध्ये जेवढे शरीर आहे तेवढे शरीर याला मिळालेले आहे. हा कुत्रा झाला असेल, डुक्कर झाला असेल, हत्ती झाला असेल, बैल झाला असेल, फक्त मुक्त झाला नाही. मागच्या जन्मामध्ये काय झाला नाही? मुक्त झाला नाही. बरं मुक्त झाला नाही का? बरं कसं का? जर मुक्त झाला असता तर जन्माला आला असता का? नाही. याचा अर्थ असा आहे की ज्ञानाने हे शरीर मिळालं नाही. बरं अज्ञानानं मिळालं का? तर नाही. पापाने मिळालं का? तर नाही. कारण आपलं जर अधिक पाप झालं असतं तर आपण कुत्र्याच्या, डुकराच्या, मांजराच्या जन्माला गेलो असतो. बरं पुण्याने मिळाला का? तर पुण्यानेही नाही. कारण अधिक पुण्य झालं असतं तर आपण कुठे गेलो असतो? स्वर्गाला. मग हा जे मिळाला कसं काय आपल्याला? पाप पुण्य समान समी तैची पा विजय कर्मभूमी. नाथ महाराजांनी लिहिलंय. हा नरदेह हे तुम्हाला जे शरीर मिळाले तर आपलं पाप आणि पुण्य समसमान झालं तेव्हाच हा देह आपल्याला मिळाला. आपल्या सगळ्यांचं पाप पुण्य सारखं झालं आणि तेव्हा हा देह मिळाला. याच्यावर एक मी शंका घेतो, ज्याला या शास्त्रामध्ये पूर्व पक्ष म्हणतात. जसं जर मला सगळ्यांना पाप पुण्य समसमान झालं आणि हा नरदेह मिळाला असं जर आपण गृहीत धरलं नाथ महाराजांच्या ओळीवरून, तर माझी एक शंका आहे पाहिजे. माझा एक पूर्व पक्ष आहे ते मी मांडतो. पापाचं फल काय आहे? दुःख का सुख? दुःख. पुण्याचं फल काय आहे? सुख. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला सुख मिळेल ना तसं समजायचं आपल्या पुण्याचं काय की फल आहे. आणि जेव्हा जेव्हा दुःख मिळेल तेव्हा तेव्हा समजायचं आपल्या पापाचं काय की फल आहे. मला वाटतं आपली धारणा सुद्धा तशीच आहे. आपली सध्या समज सुद्धा तशीच आहे. एखाद्यानं घर बांधलं, बंगला बांधला चांगला, आणि त्याच्यावर काय नाव टाकतात मग? मृदंगाचारी बाबा, माय बापाचं पाप असं टाकते की लोक. काय टाकतात? आई वडिलाची पुण्याई. एखाद्यानं ट्रक घेतलं सांगतात काय? सासऱ्याचं पाप. नाही. माझं म्हणणं आहे काय की जेव्हा जेव्हा तुम्हाला सुख मिळेल तेव्हा तेव्हा समजायचं पुण्याचं फळ, आणि जेव्हा जेव्हा दुःख मिळेल तेव्हा तेव्हा काय की पापाचं फळ. एक मुलगा मोकार निघाला आणि अशी म्हातारी बसायची मंदिरावरती. रोज म्हातारी म्हणायचे का हो तुमच्या मुलानं वाईट वागू सगळी इस्टेट खलास करून टाकली. ते म्हातारा म्हणे जाऊ देव आता पुन्हा तो विषय मला बोलू नका. माझं पहिल्या जन्मातील जास्त पुण्य होतं म्हणून पोरग मोकार जन्माला आला असं म्हणेन का ते? काय म्हणतो होते माऊली? पहिल्या जन्मातलं काय होतं? पाप होतं. म्हणून हा नियमच आहे. हा न त्या ठिकाणी बाधित होणारा नियम आहे. तुम्हाला कुठे भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान न लस नग लगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता वाचून या. मग आता हे तुम्हाला तर कळालं की पूर्वजन्मीचं पुण्य असेल तर सुख आणि पूर्वजन्मीचं पाप असेल तर दुःख. आता आपला पहिला मुद्दा काय सुरू होता? पाप पुण्य समान समी तैची पाय विजय कर्मभूमी. आता माझं पाप पुण्य समान झालं तेव्हा मला हे शरीर मिळालं. महाराजांचं पाप पुण्य समान झालं तेव्हा त्यांना शरीर मिळालं. आणि जे काही मोकार लोक हिंडू राहिले त्यांनाही सुद्धा पाप पुण्य समान झालं, काय मिळालं? शरीर. मग माझा म्हणण्याची शंका ही आहे की सगळ्याला सारखी सुख दुःख का नाही? सारखी सुख दुःख आहे का? नाही. काही काही माणसं पाहिले तर माणसं भले बेकार पण मुलं चांगली, काही काही माणसं चांगली पण मुलं बेकार. मग जर पाप पुण्य समसमान होऊन
जर सगळ्यांनाच शरीर सारखी मिळाली तर सगळ्यांचा सुख दुःखाचा भोग कसा पाहिजे होता? सारखा. मग तो सारखा का नाही ही माझी काय की शंका. याचं उत्तर इथेच देतो मी तुम्हाला. त्याचं उत्तर हे आहे, हल्ली अलीकडे शाळेमध्ये जे आपले विद्यार्थी शिकतात ते यांना उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण लागतात बरं? मराठी सांगू का? पास होण्यासाठी किती मार्क लागतात? आलं का ध्यानात? आपल्याला किती लागतं भाई? 35 असले की झालं का? 35% भेटले की असं समजायचं तो 10वीतून 11वीत जातो, 11वीत असेल तर कुठे जातो, 12वीत जातो. मग 35% समजा एखादा मुलगा आहे आणि 12वीला त्याला 35% भेटले म्हणजे तो MBBSला मेडिकलला जातो, असं होतं का? नाही. कारण उत्तीर्णतेसाठी 35% पाहिजे. पण त्याला जर पुढे वेगळ्या त्या ठिकाणी कुठल्या तरी समजा फॅकल्टीला जायचं असेल तर त्याची परीक्षा वेगळी, त्याच्यामध्ये कटऑफ मध्ये तो बसायला पाहिजे, तेव्हा त्याचा नंबर लागतो. तसं नरदेह भेटण्यासाठी फक्त पाप पुण्य समान आहे. बाकीचं जर पाहिलं तर त्याचं पापही वेगळं आहे आणि पुण्य सुद्धा कसं आहे की वेगळं आहे. आपला विषय हा चाललेला आहे. हा देह जो आहे हा तुम्हाला अत्यंत असा दुर्मिळ आणि दुर्लभ भेटलेला आहे. जन्मायेने घडे जन्मा येणे घडे काय जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया. हा, संचिताचे फळ आपुलिया. हे संचित बिंचित विषय वेगळा चाललाय. आपला विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे की नरदेह कसा आहे की दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे. या नरदेहाच्या संबंधी रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे काही न्याय असतात. न्याय म्हणजे काय? एखादी प्रक्रिया समजून सांगायची असेल की त्याच्यासाठी काही न्याय मांडणं लागतात. कल्पना करा, आता गुरुजी सांगायचे, मी सांगत नाही. ते म्हणायचे की शाळेत जाणारे मुलं पास होईना तर ढोरं वळणारे पास होतील का? काय कळालं ना तुम्हाला? याला कोणता न्याय म्हणायचा? याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. कोणता न्याय? शाळा जाणारे विद्यार्थी जर पास होत नाही, अभ्यास करणारे जर पास होत नाही तर ढोरं वळणारे पास होतील का? याला कोणता न्याय म्हणायचा? कैमुत्तिक. मग गुरुजी म्हणायचे इथं परमार्थ करणारे मुक्त होईना तर वाईट वागणारे मुक्त होतील का? हा कोणता न्याय झाला? कैमुत्तिक न्याय. दुसरा एक गूढ जेव्हा न्याय आहे. समजा मुलगा आहे, कडवट औषध त्याला नको आहे, मग आई काय करते की थोडंसं गोळात गोड बुडवते आणि त्याला ते कडू औषध देते. मग त्या गोळाच्या लालसेनं ते काय करतं की ते गोड औषध कडू औषध घेते. म्हणजे याला कोणता न्याय म्हणायचा? गोड जेव्हा न्याय. तसं हा जो देह भेटला ना, हे जे शरीर तुम्हा आम्हाला भेटलं ना, याच्यासाठी तुकाराम महाराजांनी एक न्याय मांडला. बा पावला हा देह काकताली न्याय, पावला हा देह काकताली न्याय. काकताली न्याय सांगितला. काकताली न्याय. पावला हा देह काकताली न्याय, न घडो उपाय घडो आले. काकताली न्याय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? एका राजाला रोग झाला.
आणि एका आयुर्वेदिक वैद्याने सांगितलं कडे की तुमचा रोग बरा करतो. राजा अगदी मरतो की काय असा तो रोग दुर्धर राजाला झाला. आणि शेवटी एका वैद्याने सांगितलं तुम्हाला एक काम करावं लागेल का, जिवंत कावळा पकडून आणा ना, जिवंत कावळा. आणि जिवंत कावळा पकडून आणला की मी तुम्हाला या रोगातून वाचवतो. मग राजा होता, राजाकडे काय काम, तर राजानं एकदम बक्षीस जाहीर करून दिलं की जो कोणी जिवंत कावळा पकडून आणील त्यानं मागावं तेवढं त्याला त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येईल, पैसे देण्यात येईल. आता राजाच्या नगरीमध्ये, राजाच्या राज्यामध्ये मोठमोठे पक्ष्याचे शिकार करणारे होते, मोठी मोठी निघाले महाराज. आता कावळा हे अतिशय चतुर आहे, सगळ्यात चतुर पक्ष्यामध्ये जर कोण असेल तर कावळा. मला वाटतं त्या कावळ्याचं असं आहे की कावळा हा जेव्हा रामचंद्र प्रभू वनवासात होते आणि एक गंधर्व कावळ्याच्या रूपाने आला आणि त्या मातोश्री सीतेच्या खांद्यावरती बसला आणि त्याने काय केलं महाराज, थोडेसे कामुक नजरेनं तो सीतेशी काय करू लागला, क्रीडा करू लागला. रामाला हे कळालं आणि रामाने काय केलं की एक काडी घेतली अशी आणि तिला मंत्रिली आणि मंत्रून ती काडी त्या कावळ्याच्या पाठीमागे लागली. तो ब्रह्मदेवाकडे गेला, विष्णूकडे गेला, महादेवाकडे गेला. कसं करा म्हणे, पण रामाचं हे शस्त्र माझ्या पाठीमागे लागलं, मला वाचवा. अरे ब्रह्मदेवाने सांगितलं राम आमचा बाप आहे म्हणे, आमच्याकडून तुला काही वाचून होत नाही, तुला जर वाचायचं असेल तर रामाकडे शरण जा म्हणे. आणि असं म्हणतात तो परत रामाकडे आला आणि रामाला म्हणू लागला प्रभू काही कर पण मला वाचवा. रामानं सांगितलं मी एक पत्नी, एक वशनी, एक बाणी आहे. आता माझं शस्त्र सुटलं आणि मग त्या दरभाने काय केलं की कावळ्याचा एक डोळा काढून घेतला आणि म्हणून आजही कावळ्याला दोन डोळे नाही, एका डोळ्याने दिसतं होते, पण तो काही सापडत नाही. आत्ता पाठीमागे जसा रोग आला ना कोणता, कोरोनाची महामारी, तशी त्या राजाच्या काळात कोरोनाची महामारी आली. कोरोनाची महामारी जरा भयंकर अवघड आहे जरा. आता या कोरोनामध्ये काय झालं माहिती ना तुम्हाला, माणसं जी मेली त्यांची मौत बरोबर नाही, त्यांचं सावडणं नाही, त्यांचं दावणं नाही आणि त्यांचं तीर्सं नाही. बाबा ह्या कोरोनापासून महाराज लोकांचा फायदा झाला की कोरोनात जेवढे लोक मेले त्याच्यानंतर एवढे वर्ष श्राद्ध झाले की तिथून पुढे ते वर्ष श्राद्धाचं काय झालं, कार्यक्रमच सुरू झालाय. आता आमच्याकडं तर असे वर्ष श्राद्ध, माणूस मेला की हे जमके वर्ष श्राद्ध करायचं, जिवंतपणे त्याला खायला नाही द्यायचं बिचाराला. विठाला विठाला. मग कोरोनाची महामारी आणि मग आपल्याकडे काय कुणीकडे जाते तुमचं दाव घेऊन, इथे जात असेल ना गंगेला का नाही. हा आमच्याकडे पैठणी, रामसगाव. आणि मग आता कोरोना सारखी महामारी आली, ते सगळे गेलेच नाही कोणी दाव्याला. मग तिथले कावळे उपस्थित, कावळ्याला कुठं खायला भेटते. आणि महामारी संपली आणि गेलं मग तिथं दाव आणि त्याने ते पिंड तयार केले. पिंड तयार केल्यानंतर त्या जिथे दहावे चालायचे त्याच्या बाजूला एक आंधळ होतं पा. त्याला नाही आई वडील, त्याला नाही भावकी, त्याला नाही घरदार, बरं त्याला काही जास्त ज्ञानही नाही. त्याला काय 100, 150, 200 रुपयापर्यंत मोजते, पुढे पैसे किती म्हणतात 1000 हेही माहिती नाही. पण त्याने काय करायचं की आपलं रामकृष्णारी टाळ्या वाजवायच्या, कोणी 1-2 रुपये टाकले की त्याने त्याचा प्रपंच उदरनिर्वाह करायचा. पिंड तिथे ठेवला आणि 7-8-10 कावळे एकदाच आले ते खायला आणि त्यांची लागली भांडणं आणि त्यांची भांडणं लागली आणि त्या भांडणामध्ये हे असं टाळी वाजित होतं. एकदम एक कावळा त्याच्यात आला, पावला हा देह काकताली न्याय. आता त्याच्या हातात कावळा आला तर त्याला काही त्याचं मूल्य नाही, पण आपले येणेकरी सारखे बाबा उभे होते बाजूला. त्याने तिथून सांगितलं म्हणे आंधळ्या, अरा तुझं लय कल्याण झालं म्हणे, आता समृद्धी महामार्गच गेला म्हणतो शेतातून. समजा नांदेडला कशी समृद्धी चालली की नाही. ते म्हणे कस काय रे, म्हणे राजाला रोग झालाय, राजा मनासारखं बक्षीस देणार आहे आणि तो आता मात्र ते कावळा काही सोडू नको, राजाला त्या दुर्धर आजारातून बरं करायचं असेल तर कावळा पाहिजे. खरं सांगा तर हा अब्जाधीश झाला होता, कोट्याधीश झाला होता. पण एक लक्षात घ्या की आपल्याला जर एखादी न मिळणारी गोष्ट जर मिळाली तर तिचं माणसानं मनानं कधी उपयोग करू नये. एखाद्या चांगल्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली तिचा काय करावं की उपयोग करावा. विठाला विठाला म्हणून त्या माणसानं सांगितलं की एक काम करतो, राजाकडे जा, राजाला आता रोग झालेला आहे, जिवंत कावळा घेऊन जाय. पण आंधळ्यानं कोणालाच नेलं नाही महाराज. आंधळ्यानं बगलेमध्ये कावळा धरला
अख्खं नगर बघायला आंधळं आणि त्यांना कावळा धरलाय. मोठी मोठी शिपाई, मोठी मोठी लोक, शिकारी, त्यांना कावळा मिळत नाही. आणि मग अख्खं नगर बघायला महाराज असं म्हणतात की जेव्हा हा गेलाय तर राजाला एवढा आनंद झाला की राजाने सांगितलं की आंधळ्या काय असो नसो पण मी आता जगतो, फक्त तू एक काम कर, आता तुला किती बक्षीस पाहिजे, किती पैसे पाहिजे ते तुझ्या तोंडानं सांग म्हणे. आणि बगलीत काय झालं, आता बगलामध्ये कावळा. आंधळ गोंधळ महाराज. आंधळ्याला काही 1000 कशाला म्हणतात हे माहित नाही, 1 लाख कशाला म्हणतात हे माहित नाही. पण किती मागावं. राजा म्हणतो माग पटकन, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. पण आंधळ म्हणे मी हुशार आहे कडे. आंधळ म्हणे आपण असा एक अंदाज सांगू की त्या अंदाजाने राजाने किती पैसे दिले तर कमीच पडते. आणि राहिलं आंधळ. आणि आंधळ्याने दोन्ही हात एकदम वर केले म्हणे इतके पैसे द्या. आणि तेवढ्यात ते कावळं बगलातलं काय झालं गेलं. आता ही गोष्ट कावळ्याची ना आंधळ्याची नाही बरं का, आपल्या बावळ्याची सुद्धा हीच गोष्ट आहे. पिठाला कशासाठी सांगतो, चांगल्याने कावळा पकडण्याचा प्रयत्न केला तर कावळा मिळाला नाही. आणि आंधळ्याला मात्र काय झाला की सहज मिळाला. तसं हा जो देह आहे ना, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाय, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, 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 मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, भावा मृत्युलोकी भावा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी भावा जन्माम्हा. आणि आपल्याला तो मिळायचा नाही तर मिळालेला आहे. ही पहिली दुर्लभ गोष्ट आपल्याला मिळाली. सुभाषितकार सांगतात दुसरी एक दुर्लभ गोष्ट आहे मुमुक्षुत्वम. मुमुक्षुत्व म्हणजे काय, मोक्षाची तीव्र जिज्ञासा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याला काय म्हणायचं मुमुक्षुत्व. कल्पना करा की आता आपल्याला सगळ्याला माहित आहे की अधिकार प्रकरण आहे. कुठलाही विषय घेतला, कुठलाही ग्रंथ घेतला, त्याच्यात विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व. तर आता जर आपण चिंतन केलं तर लोक म्हणून राहिले बघा काही म्हणा परमार्थ वाढला, पण माझं म्हणलंय परमार्थ वाढला नाही, परमार्थाला आलेली ही सूज आहे. सूज कळते का तुम्हाला? माणूस सुजला म्हणजे सुधारला का रोग झाला? बरं रोग झाला. तसं परमार्थाचं जर चिंतन केलं तर ठीक आहे, कीर्तनकार वाढले, गायक वाढले, वादक वाढले, सप्ते वाढले, जरी सगळं झालं, पण मुमुक्षु घटले का वाढले असं जर चिंतन केलं तर मुमुक्षु मात्र काय झाले की घटले. देवाच्या प्राप्तीसाठी नाही, उद्धार करून घेण्यासाठी. कैमी उद्धार पावेन कै कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान सांगतात मनुष्यानाम सहस्त्रेषु, ज्ञानोबराने खाली ओव्या लिहिल्या, असतेच या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट दुर्लभ जर कोणती असेल तर मनुष्य देह तो आपल्याला मिळाला. आणि आपल्या अंतकरणामध्ये कैमे उद्धार पावेन देवच भेटावा, माझा उद्धारच व्हावा, ह्याच्यासाठी परमार्थ करणार हे कसे आहे की थोडे आहे. म्हणून सुभाषितकार सांगतात मुमुक्षुत्वम.
तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, तर हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला उद्धार होत नाहीये. आणि तिसरी गोष्ट दुर्लभ जर कोणती असेल तर महापुरुष संश्रय. हा महापुरुष आज आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो असे केहळकर बाबा सारखांची जी संगती आहे, जो आश्रय आहे, हे कसे आहे की दुर्लभ आहे. याचा अर्थ संत भेटी कशी आहे की दुर्लभ आहे. हे बघा, मंदिर बांधणं अवघड आहे, पण एखाद्या माणसाच्या मनात आलं श्रीमंत आहे तो मंदिर बांधू शकतो. टाटा बिर्ला आहे, टाटा बिर्लाने जेवढी मोठी मोठी शहरं तिथं मंदिरं बांधली. म्हणून मंदिर बांधणं अवघड जरी असेल तर एखाद्याच्या मनात आलं तर बांधू शकतो. अन्नदान करणं सोपं आहे का अवघड आहे? अवघडच आहे. कोणी अन्नदान तरी सुद्धा अन्नदान लोक करू शकतात. जगामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला करता येईल. मंदिरं बांधता येईल, आश्रम बांधता येईल, अन्नदान करता येईल, सप्ताह करता येईल. पण एक लक्षात घ्या, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, हे अज्ञान घालून तिथे ज्ञानाचा दिवा लावून त्याचा उद्धार करणारे जे दाते आहेत हे कमी आहे. म्हणजे याचा अर्थ खरे जे संत आहेत ते कसे आहे की कमी आहे. समाजामध्ये जे अज्ञान आहे ते या अज्ञानाची निवृत्ती करून देऊन त्याला परमानंदाची प्राप्ती करून देणारे जे आहेत हे अतिशय काय की महाराज दुर्लभ आहे. विठाला एक निपट निरंजन स्वामी होऊन गेले आपल्या हिंदुस्थानमध्ये. त्यांचं संभाजीनगरला समाधी सुद्धा आहे. त्यांनी बरेच दोहे लिहिले. त्याच्यामधील एक दोहा तुम्हाला सांगतो की ते काय म्हणायचे माहितीये का? तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांछित पाई. लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले अंति वैकुंठ जाई. कहे निपट निरंजन लाल और सब कुछ मिले परिसंत समागम दुर्लभ बैठाला. या एका दोह्यामध्ये मला वाटतं नवीन कीर्तनकार असेल तर 2 घंटे जाते त्याचे. किती जाते? नवीन कीर्तनकार असेल ना तर 2 तास जाते त्याचे. तात मिले, तात म्हणजे वडील मिळतात. वडील मिळतात म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की नचिकेताच्या वडिलांनी त्याला यमाला दान केलं होतं. तिथे गेल्यानंतर यमधर्म प्रसन्न झाला. काय पाहिजे काय म्हणजे माझ्या बापाची भेट करून द्या. पुन्हा भेट झाली. मात मिले. परशुराम दादाने जमदग्नीच्या सामन्यावरून आईचा काय केला होता की शिरच्छेद केला होता. परत ते जमदग्नी प्रसन्न झाले, म्हणे काय पाहिजेत काय नाही, आई जिवंत करा. म्हणजे वडील मिळू शकतात, आई मिळू शकते. सुत भ्रात मिले, सुत मिळू शकतो, मुलगा. आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण भगवान संदीपान ऋषीच्या घरी राहिले, विद्या शिकले, निघाले. कृष्ण भगवंताने संदीपान ऋषीचं दर्शन घेतलं. म्हणे गुरुवर्य तुमच्याकडून विद्या शिकलो, काही दक्षिणा घ्या तुम्ही. त्यावेळेस संदीपान ऋषीने सांगितलं, अरे एवढा मोठा देव माझ्या घरी तू राहिलास, हेच माझं भाग्य, मला दक्षिणा नको. पण तेवढ्यात त्यांची पत्नी आली, तिने सांगितलं की आमचा एक मुलगा वारला, तेवढा मला परत आणून द्या. मृत गुरुपुत्र तुवा आणला. भ्रात म्हणजे भाऊ मिळे. आपल्याला माहिती की कृष्ण भगवंतानं कंसाला मारलं आणि वसुदेव देवकीला सोडवलं. आणि मग कृष्ण भगवान म्हणू लागले, आई तुला काय मागायचं तर माग. म्हणे काही नाही, तुझे पहिले 6 भाऊ कंसानं मारले दगडावर आपटून, तेवढे वापस आण. भ्रात मिले युवती सुखदाई. युवती कळती ना तुम्हाला? युवती म्हणजे पत्नी. राज मिले गजबाज मिले सब साज मिले. राज मिले, राज म्हणजे राज्य मिळे. काय मिळे? राज्य मिळे. 40 आमदार फोडून दुसऱ्या पक्षात जाऊन का होईना, पण राज मिले, गजबाज मिले, सब साज मिले, मनोवांछित पाई. कहे निपट निरंजन लालावर सब कुछ मिले. सगळं मिळेल महाराज. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवीधर वेल. बाया हेळा सागर तरवेल. परत्या साधूची भेटी न होये गा. ऐशी कैसे आने भेटते ते साधू. सगळं भेटेल महाराज, पण संत भेटत नाही. आणि त्या संताचं दर्शन झाल्यामुळे तो काळ धन्य. हे महाराज अभंग. धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे.
गोष्ट जर कोणती असेल तर संत भेटी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांची भेट झाल्यामुळं धन्य काळ संत भेटी. मला वाटतं याच्यावर आपल्याला सुद्धा शंका येणार आहे की संत भेटी जर हे दुर्लभ आहे असं जर चिंतन असेल. तुम्ही आता वारीला एकनाथ बाबांच्या शिष्टीला गेला असाल, पंढरपूरला आषाढीची वारी भरती, तिथे आपण जातो, आळंदीला जातो, आणि तुम्ही ज्या धर्मशाळेमध्ये उतरता आणि तिथनं जर तुम्ही समजा गंगेच्या स्नानाला किंवा चंद्रभागेच्या स्नानाला चालले तर तुम्हाला महाराज लोक भेटतात का? भेटत नाही बरं. मी तर म्हणतो धर्मशाळेपासून चंद्रभागेच्या स्नानाला जर निघाले तर वापस जाईपर्यंत 200 महाराज भेटते. किती भेटते? 200 महाराज तुमच्या अंगाला खेटून जातात, खेटून. मग एवढे जर महाराज आम्हाला पंढरपूरमध्ये भेटते नुसते आंघोळून येईपर्यंत, मग ती गोष्ट दुर्लभ आहे का? ती तर कितीतरी भेटून राहिले. आज तुम्ही दररोज बघा, रोज व्हॉट्सअपवर एकमेकाला महाराज भेटते, दररोज कुठून कुठं तरी भेटते. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात की त्यांची भेट दुर्लभ आहे आणि ती भेट झाल्यामुळं धन्य काळ संत भेटी. मग कोणते संत आहे? त्या संताचं जर चिंतन केलं तर शास्त्रामध्ये 3 प्रकारचे संत सांगितलेले आहे. भ्रमवृत्तीचे संत, गौणी वृत्तीचे संत आणि प्रमावृत्तीचे संत. भ्रमवृत्तीचे संत म्हणजे काय? भ्रमवृत्तीचे संत कळण्याच्या अगोदर भ्रमच कळावा लागेल तुम्हाला की भ्रम म्हणजे काय. भ्रम शब्दाचा अर्थ काय? भ्रम शब्दाचा सरळ अर्थ आहे जशी वस्तू आहे तशी न दिसता वेगळ्या रूपानं दिसणे, याचं नाव काय की भ्रम आहे. समजा महाराज नसून महाराज दिसून राहिला, काय झाला? भ्रम झाला. श्रीमंत नसून श्रीमंत दिसून राहिला, काय झाला? भ्रम. पहिल्यांदा मी आळंदीला असायचो मागं 94च्या दरम्यान, आणि जालन्यामध्ये आलो, आणि जालन्याकडून आमच्याकडे जायला फार खूप कमी एसट्या होत्या. आणि एक मुलगा होता, पांढरा पॅन्ट, पांढरा शर्ट, टाय घातलेली, पाठीवरची एक बॅग, आणि मला असं वाटू लागलं की हा नक्की लॉ कॉलेजला शिकत असेल, वकिलकीचं काय करीत असेल, डिग्री करीत असेल. आणि मग बऱ्याच वेळेस बस नाही, टाइम बराच झाला पण गाड्या नाही, आणि एवढ्यामध्ये एक गाडी लागली पहा, आणि बाजूला एक गाडी लागली. तर तो माझ्याकडे पळत पळत आला, म्हणे बाबा ही गाडी कुठं जाते सांगा बरं. म्हणजे मला वाटलं वकील आहे, म्हणजे तो माझा काय झाला बरं आता? भ्रम. म्हणजे वस्तू जशी आहे तशी न दिसता आहे दोरी आणि भासायला लागला सर्प. काय समजायचा? भ्रम म्हणजे खरं नसून त्याच्या ठिकाणी वेगळे पण दिसणे, याचं नाव आहे भ्रम. तसं संत नाहीये पण दिसायला लागला संत, याला कोणते संत म्हणायचं? भ्रमवृत्तीचे संत. नाथाने लिहिलंय महाराज, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुणी तयास धन देती, संन्याशाला दिले नाही. इथं थांबायचं. काय? संन्याशाला नाही दिले धन, ते कोणाला दिलं मग? बहुरूपियाला. आपला विषय काय चालला की ब्रह्मवृत्तीचे संत कोणाला म्हणायचं? तुकोबाने एक अभंग तयार केला महाराज. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, आईसियांची करिता सेवा, काय सुख होय जेवा. महाराजांनी लिहिलंय, मुखाने अगदी गंगेसारखा ओघ ब्रह्मज्ञानाचा वाहतो, पण मनामध्ये जर धनाची मानाची अपेक्षा असेल तर महाराज म्हणतात आशांची सेवा करू नये. पोटासाठी
संत झाले कलित बहुत. पोटासाठी म्हणजे एवढ्या पोटासाठी नाही, पोटासाठी याचा अर्थ घ्यायचा, धनासाठी संत झाले कलित बहुत. महाराज सांगतात मग पोटासाठी पैशासाठी जे परमार्थ करतात त्यांना कुठं संत म्हणत असतात का? नाही. पण महाराजांनी इथे शब्द वापरला काय? पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग कोणत्या संताचं वर्णन आहे हे? ब्रह्मवृत्तीच्या संताचं हे वर्णन आहे. संत नसून संतासारखे जे दिसतात त्यांचं वर्णन केलं. म्हणून याला कोणते संत म्हणायचे? भ्रमवृत्तीचे, की ज्यांच्या अंतकरण वृत्तीतला भ्रम गेला नाही आणि त्यांचाही भ्रम तसाच आणि त्यांच्या बरोबर राहणाराचे भ्रम तसाच, याला कोणते संत म्हणायचे? भ्रमवृत्तीचे संत. आता गौणी वृत्तीचे संत तुम्हाला सांगतो. गौणी वृत्तीचे मध्ये आलेले. गौणी वृत्ती म्हणजे काय? पदवाच्याच्या ठिकाणी असणारे जे गुण आहे ते अवाच्य पदार्थाच्या ठिकाणी प्रतिमान होणं, याचं नाव काय की गौणी वृत्ती. गुणाला घेऊन जिथे चिंतन केलं जातं याला गौणी वृत्ती म्हणतात. कळायला थोडं अवघड आहे. पदवाच्याच्या ठिकाणी असणारे जे गुण आहे ते अवाच्याच्या ठिकाणी प्रतिमान होणं. पद म्हणजे काय? हे जे आपण 2 वर्ण किंवा 3 वर्ण एका ठिकाणी आले की त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? पद. क ख ग घ. ते मृदंग आहे तर मृदंगामध्ये 3 वर्ण आहे, मृद आणि ग. आता मृदंग एक पद तयार झालं आणि त्या पदाचं वाच्य म्हणजे काय की मृदंग. आता मी पाणी म्हटलो, पाणी किती वर्ण आहे? याच्यात 2 आहे. आता पाण्याचं वाच्य काय? पाण्याचा अर्थ काय? तर हे पाणी. बॉटलमध्ये असणारं काय की पाणी. समजा घोडके पिंपरीमध्ये देवदत्त हा सिंह आहे, देवदत्त नावाचा माणूस, आणि त्याला काय म्हटलं लोकांनी की देवदत्त हा सिंह आहे. खरं देवदत्त सिंह कसा असू शकेल? कारण सिंह पदाचं वाच्य काय? सिंह पदाचा अर्थ काय? जंगलात जो मुक्त संचार करतो त्याचं नाव काय की सिंह. मग या देवदत्ताला का सिंह म्हटलं? तर सिंहाच्या ठिकाणी असणारी क्रूरता, सिंहाच्या ठिकाणी असणारी शौर्यता ही याच्या अंगात आहे, म्हणून याला काय म्हटलं आपण? देवदत्त हा सिंह आहे. याला कोणती वृत्ती म्हणायची? गौणी वृत्ती. कारण हा सिंह नाही, पण सिंहाच्या ठिकाणी असणारे जे गुण आहे ते याच्या ठिकाणी दिसतात, म्हणून याला कोणत्या वृत्तीने तिथं सिंह म्हटलं? गौणी वृत्तीने. तसं काही प्रमाण अशी साधू संताची की गौणी वृत्तीने तिथं साधू संत म्हटलेला आहे. उठा उठा साधू संत साधा आपुला लिहित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. आता कोणाचा अभंग आहे हा? नामदेव महाराजांचा आहे. आणि काय म्हटले नामदेव महाराज? उठा उठा साधू संत साधा आपुला लिहित. म्हणजे नामदेव महाराज उपदेश कोणाला करून राहिले? साधूला आणि संताला. हे बघा, आता मी समजा मी आहे, आमचे महाराज आहेत, तर आता मी कीर्तन करतो म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात काही जास्त फरक नाही, फक्त तुम्हाला बोलता येत नाही ना आम्हाला बोलता येतं बस. पण नाही म्हटलं तर तुमच्यापेक्षा थोडंसं ज्ञान आम्हाला शिल्लकच आहे. आणि मी कीर्तन झालो नाही तर खुर्ची घालून असं बसलो खुर्चीवर, आणि एक माणूस आला आणि हळूच जर म्हटलं महाराज पंढरपूरची वारी करीत जा बरं का, एकादशी करीत जा, जर मला समजून सांगायला लागला ते योग्य आहे का योग्य आहे? अयोग्य. कळालं का तुम्हाला? मलाच उपदेश करू राहिला, नीट राहा महाराज, खरं बोलत जा, खोटं बोलत जाऊ नका. तर हे कसं आहे की चुकीचंच आहे. मग इथे नामदेव महाराज काय म्हणून राहिले? उठा उठा साधू संत साधा पुलाले हित, जाईल किंवा गेला गेला हा नरदे. म्हणजे साधू संताला उपदेश करायला लागले की नामदेव महाराज? नाही. कसं आहे, साधू संतांच्या ठिकाणी जे काही गुण आहे ते साधकाच्या ठिकाणी असतात. शांती ही संताकडे असते, साधकाकडे असते. दया ही संताकडे असते, साधकाकडे असते. म्हणून गुणाच्या वृत्तीने महाराजांनी साधू संतालाच काय, साधकाला काय म्हटलं? साधू संत. म्हणजे संताकडे असलेले गुण हे साधकाकडे आहे, म्हणून महाराज म्हणतात उठा उठा साधू संत. साधू संताला नाही, ते कोणाला म्हटले? साधकाला. विठाला विठाला. आणि प्रमावृत्तीचा संत कोणाला म्हणायचं सांगू का?
प्रमेय जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं प्रमारूपाने अपरोक्षात्वाने ते ब्रह्म मी आहे अशी अनुभूती ज्याला आहे त्याला कोणते संत म्हणायचे? प्रमावृत्तीचे संत. ऐसा ज्यांचा विश्वदेव सत्यत्वेन असे जे संत आहेत, तर तुकाराम महाराज म्हणतात तशा संतांचं दर्शन झाल्यानंतर धन्य काळ संत भेटी. हे बघा, धन्य शब्द हा व्याकरण शास्त्रामध्ये नियमानं धन नावाच्या धातूपासून तयार झालेला आहे. कोणते? धन म्हणजे धनधान्य, सुकाळाचं दर्शन करणारा हा शब्द आहे. महाराज इथे म्हणतात संतांची भेट आणि संतांचं दर्शन तो काळ माझा कसा आहे की धन्य आहे. शास्त्रकाराने आवाजाचं काही सिस्टम जमाना तुम्हाला विठाला 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 विठाला. धन्य शब्दाची निर्मिती कधी होती? अपूर्वता, अभ्यागमता आणि आश्चर्यता ह्या तिन्हीचा संयोग झाला की धन्य शब्द तयार होतो. परत एकदा बोलतो मी, अपूर्वता, अभ्यागमता आणि आश्चर्यता आणि या तिन्हीचा संयोग झाला की पुढे धन्य शब्दाची काय होती की उत्पत्ती. अपूर्वता म्हणजे काय? न पूर्वता इति अपूर्वता. ह्याच्या अगोदर जी गोष्ट घडलीच नाही त्याला काय म्हणायचं? अपूर्वता. आपली तर पंक्ती होत्या दररोज पंक्ती होत्या ना. हा, काय होतं आज? लापसी, जिलेबी. काल काय होतं? बुंदी. मराठवाड्यामध्ये पंक्ती होऊन होऊन बर का महाराज लय झाले तो गुलाबजामच्या. याच्या पुढे पंगत नाही. रसगुल्ल्याची होती पंगत. रसगुल्ला अर्ध्या लोकांनी खाल्लाच नाही. रसगुल्ला कसा राहतो महाराज? तुम्ही खाल्ला असा पांढरा नाही का? पांढरा फटक असतो. रसगुल्ल्याची पंगत झाली तर मग म्हणता येईल अपूर्व पंगत झाली. कशी झाली ती? गुलाबजाम तो कोणी करतं, बुंदी तो कोणी करतं. अपूर्व म्हणजे काय? याच्या अगोदर आमच्या गावात ते झालंच नाही, याला काय म्हणायचं? अपूर्वता. त्याच्यानंतर अभ्यागमता. अभ्यागमता म्हणजे काय? अचानक. अरे मी इथे कीर्तन आलो तर अचानक आलो, मला सेवा दिली आजची म्हणून आलो. आणि आश्चर्यता. आश्चर्यता म्हणजे काय? सज्जनानो, या विश्वामध्ये खरं आश्चर्य सांगतो तुम्हाला मी. काही लोक म्हणतात वा हा अगदी कंगालपती होता पण धजोपती झाला, हा अडाणी होता पण मोठा साहेब झाला. हे आश्चर्य नाहीये. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. महाराज म्हणतात देवाला पाहणं हे सगळ्यात मोठं काय की आश्चर्य आहे. देवाचं भजन करणं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणून अपूर्वता, अभ्यागमता आणि आश्चर्यता जिथे असेल त्याचं नाव काय की पुढे धन्यता. बघा, शास्त्र साधू संतांनी किती सोप्या भाषेमध्ये त्यांच्या वाङ्मयात आणलं. निळूवराचे गवळण आपल्याला सांगतो. होते बहुत दिवस अर्थ वागविले, होते बहुत दिवस अर्थ वागविले. याला म्हणायचं अपूर्वता.
आजी अकस्मात फळ देऊ आले, आजी अकस्मात फळ देऊ आले. अभ्यागमता दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले. आश्चर्यता घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. पहिल्या चरणाला पुष्टी. आता दुसरं चरण कोणता येथे? धन्य ही आनंदाची सापडली वेळ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धन्य. बरं भेट कोणाला झाली? संताची. तू उभा राहिला. महाराजांनी इथं म्हणायला पाहिजे होतं धन्य मी संत भेटी. तर महाराजांनी धन्यता स्वतःकडे घेतली का काळाकडे घेतली? बरं काळाला दिली. काळाला धन्यता कसं काय द्यायला पाहिजे? विठाला विठाला हे बघा, काळाला धन्यता द्यायला लागली महाराज. धन्य काळ संत भेटी. त्याचं कारण आहे तुमच्या आमच्या सर्वांचा आधार जर कोण असेल तर काळ आहे. आपल्या सगळ्याचा आधार. आईच्या गर्भामध्ये जर काळाने येऊन तुम्हाला टपकिवलं असतं तर आता झाले असते तुम्ही महाराज हबप नाही. बर जाऊ द्या, इतक्या लांब कशाला, कोरोनातच येऊन तुम्हाला टपकिवलं असतं तर आता तुम्ही राहिले असते का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पूर्वीही तुम्ही काळाच्या पोटात होता, आताही काळाच्या पोटात आहे आणि पुढेही काळाच्या पोटात राहणार आहे. दिला या काळे अवकाश. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जे जगवलं आतापर्यंत तो कुणी जगवलं? काळाने. आणि म्हणून की केळकर बाबाचा आवडता अभंग असायचा महाराज. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आपला विषय काय चालला की काळ सार्थकी लावायला पाहिजे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. कीर्तनात आले तो काळ सार्थक आहे. म्हणून ज्या काळामध्ये संताची भेट झाली तर महाराज त्या काळाला काय जातात? धन्यता. धन्य काळ संत भेटी. महाराज म्हणतात पायी मिठी पडली तो. आणि एकदा त्यांच्या पायावर मिठी पडली, त्यांची भेट झाली की कुठला लाभ आहे त्याचं चिंतन महाराज अभंग आहे. दर्शन घेतल्यानंतर पहिला लाभ जर कोणता झाला तर संदेहाची सुटली गाठी. संदेह या शब्दाचा अर्थ आहे संशय. शास्त्रामध्ये अनेक संशय मांडले पण 3 संशय अत्यंत महत्वाचे आणि ते सतत सतत जीवाला येत राहतात. पहिला संदेह कोणता सांगू का? पहिला संशय, जीव हा ब्रह्मरूप आहे का ब्रह्माहून वेगळा आहे? हा संदेह जवळजवळ मला वाटतं बऱ्याच लोकांना आहे. तुकाराम महाराजांनी याचं निरसन गाथेमध्येच केलं. तुका म्हणे कैची किव कुठे जीव निराळा. दुसरा संशय हा आहे
की हे जग सत्य आहे का मिथ्या आहे. बघा तुम्ही, हे बघा, कीर्तन ऐकत असले लोक, प्रवचन ऐकत असले ना, आणि त्यांच्या मनात जर संदेहच आला नाही तर असं समजा याला कीर्तनच कळालं नाही. काय नाही कळालं, कीर्तनच कळालं. कारण कीर्तन कळायला लागलं की संदेह येतो. संदेह उत्पन्न होणं वाईट नाहीये, हा, संदेह निरसन करून न घेणं हे काय का वाईट आहे. आपल्याला संदेह यायला पाहिजे की महाराज लोक मरणाचं सांगायला लागले की जीव हा ब्रह्मरूप आहे आणि मी कसं काय ब्रह्मरूप आहे, मी देह आहे. पहिला संदेह तो आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाही, हा संदेह तुम्ही सोडून टाका. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, जग सत्य आहे का मिथ्या आहे, रज्जू सर्पाकार भासेली जगदंबर. आणि तिसरा संदेह, देव सगुण आहे की निर्गुण आहे. महाराज म्हणतात या संदेहाच्या काय सुटल्या गाठी. हे बघा, एक सोपं चिंतन मानतो. समजा हे जे आपलं तोंड आहे ना, तोंड, याला मुख असं म्हणतात. मुख, अगदी ग्रामीण भागात त्याला तोंड म्हणतात. आणि जास्त जर राग आला तुम्हाला, तुम्ही थोबाड म्हणता. असं म्हणता का नाही. आता हे आपलं मुख आहे. आणि आपण समोर जर आरसा घेतला ना, आरसा, तर आरशामध्ये काय होतं की या चेहऱ्याचं काय पडतं, प्रतिबिंब. म्हणजे आता आरसा पुढे आल्यामुळं काय झालं, त्याच्यात काय पडलं, प्रतिबिंब. मग त्याला जर प्रतिबिंब म्हणायचं तर याला काय म्हणणार मग आता, कळून राहिले कीर्तन नाही. त्याला प्रतिबिंब नाव, त्याला बिंब नाव येतं. काय येतं म्हणजे आरसा पुढे घेतला आणि याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं तर ते प्रतिबिंब नाव आलं की याला नाव काय येतं, बिंब. पहिले याला बिंब नाव होतं का नाही. हे कशामुळे आलं, प्रतिबिंब म्हणून. प्रतिबिंब कशामुळे पडलं, आरशामुळे. आपला चेहऱ्याला काही डाग लागला का म्हणून जर आरसा पाहायचा असेल तर पहा. केस जरा इकडे तिकडे गेलेले ते नीट करायसाठी आरसा पाहाव. पण आपलं तोंड ठिकाण्यावर आहे का नाही हे जर पाहायसाठी म्हणाले त्याला काही येडं समजायचं, ते त्यासाठी आरसा पाहत नसते. तसं आत्मस्वरूपाचंच तुमच्या बुद्धीमध्ये जे पडलेलं प्रतिबिंब आहे आणि या तिघा मिळून काय तयार झाला, जीव. आणि त्या जीवामध्ये मला वाटतं जडत्व आणि चेतनत्व दोन्ही आहे. याला शास्त्रामध्ये म्हणतात चिज्जड ग्रंथी. आणि तुकाराम महाराज म्हणतात ही संतांची भेट झाल्यामुळं संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. शीतळ झालो म्हणजे काय झालो की शांत झालो. हे बघा, शांत झालो म्हणजे समाधानी झालो. एक आयुर्वेदिक वैद्य आहे पहा, आणि त्याने काय केलं की महाराज एक कहावत म्हणजे एक म्हण तयार केलेली की तुमचं आरोग्य चांगलं आहे हे ओळखायचं असेल तर मी सांगतो ते तपासून पहा. आणि त्याने एक अशी म्हण तयार केली की पाव गरम पीठ नरम शिर ठंडा आणि इसके बाद बुखार आहे तर हात में लेना दंडा. काय, पाव गरम पीठ नरम आणि शिर थंडा. तळपाय माणसाचे कशी पाहिजे, गरम. पोट कसं पाहिजे, नरम. आणि डोकं कसं पाहिजे, थंड. तुम्ही आता कीर्तन झाल्यावर तपासा का आता बसल्या बसल्या तपासा तुमचं. याच्या सगळं विरुद्ध आहे आपलं. पाय थंडे, पोट एवढं निब्बर की भीतीला बोट टोचलं का पोटावर टोचलं हे कळत नाही. आणि डोकं तर कधी गरम आहे कधी. आता कीर्तनात सुद्धा तुमच्या डोक्यावर लोड आहे. हे बघा, आता आपण एकादशी धरून राहिलो. मला तर वाटतं आता एक दिवस असा येणार आहे की आपल्याला 8 दिवसाला तंत्रज्ञानाचा उपाय धरावा लागणार आहे. तंत्रज्ञान. दर रविवारी लॅपटॉप पाहायचं नाही, कॉम्प्युटर पाहायचं नाही, मोबाईल पाहायचं नाही. तेव्हा डोके झेकण्यावर राहणार नाही तर मेंटल हॉस्पिटल कमी पडणार आहे अजून 2-3 वर्षांना. पागलाच्या दवाखान्यात नेऊन भरती करावं लागणार आहे आपल्याला. तुमचे डोके कधी गरम होते ना, मोबाईल चापलीतच राहते, पाहतच राहते. माणसं डोकं कसं असायला पाहिजे, शांत. विठाला विठाला. हे कशामुळे डोकं गरम आहे आपलं, आता गाठ आहे, गाठ. त्या गाठीमुळे, त्या गाठी सुटल्या नाही म्हणून डोकं शांत नाही आपलं. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाचे. ज्ञानोबाऱ्याने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय, त्रिकुटी फिटल्या निगर त्रिदाह निमले अंतर त्रिदोषी सांडिले शरीर जैसे होय. मी नेहमी चिंतन मांडत असतो की अंतकरणात 3 जण नसावेत, शरीरात 3 वाढू नयेत,
घरात 3 नसावेत, गावात 3 नसावेत आणि देशात 3 नसावेत. हे तिन्ही जर गेले तर आणि तरच हे सगळं गाव देश घर सुखी होईल. अंतःकरणात 3 ताप नसावेत, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. शरीरात वात पित्त कप वाढू नये. ज्यांचा वात वाढला बघा किती त्रास आहे त्यांना, कप वाढला त्यांना त्रास आहे, पित्त वाढलं त्यांना त्रास आहे. घरात 3 असू नये, आळस, भांडण आणि व्यसन घरात कधीच नसावेत. हे बघा आता 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 निघाले घड्याळ्या फेड्याळ्या. 40 वर्ष अगोदर घड्याळ्या होता का? नाही. तांबडं फुटलं, मोठी चांदणी निघाली, ती कांड कळलं, अशी भाषा होती आमच्या जुन्या काळात. आणि त्या काळामध्ये माणसं आज म्हाताऱ्या मायाला तुम्ही विचारा, म्हातारे माणसं म्हाताऱ्या बाया सकाळी उठायच्या, 4 वाजता उठून आपापले कामं करायच्या आणि अगदी दिवस निघायच्या अगोदर फटफट होतं म्हणते त्याला, तेव्हा चुली पुढे सगळे शेकत बसायचे लोक जुन्या काळात. का बरं? तर दिवस उगवतो कधी ना आम्ही शेतात कामाला जातो कधी. म्हणजे पहिली लोक दिवस उगवून शेतात जायची वाट पाहायची अशी, म्हणजे पाठ उठून दिवस निघायची वाट पाहायची. आता दिवस उगून यायची उठायची वाट पाहतो की उठते कधी. म्हणजे आळस, आणि आळस म्हणलं प्रगती कसं काय होणार आहे? आमचा एक मुलगा वकिली करतो याला औरंगाबादला. मी आता 2 महिन्याच्या घरी अगोदर त्याच्याकडे झोपलो, कीर्तन होतं रात्रीचं सकाळचं. ते सकाळी 9:30 उठला. मी म्हणलं तुझी प्रॅक्टिस चांगली कमी भरपूर झाली, मला तुझं पटत आहे सगळं, पण एवढ्या उशिरा उठणं काही मला पटत नाही. म्हणलं किमान आताच्या काळामध्ये तसं 5ला उठायला पाहिजे, पण 6ला उठला तरी चालतो, तू 9:30ला उठवतो म्हणे, हे काय उठणं की म्हणलं तुझं, तू 6ला का उठत नाही? त्यानं उत्तर दिल्यावर मला जरा अवघडच वाटलं. ते म्हणे 6ला तर अडाणी लोक उठते म्हणे. आम्ही जर 6ला उठलो त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक? मला आता कळायला लागलं, जे उशिरा उठतात ते शिकलेले आणि जे 6 वाजता उठतात ते अडाणी. विठाला आळस नसावा, भांडण घरात नसावं, चटणी भाकरी खापण भांडण, व्यसन तर बिलकुल नसावं. गावात 3 नसावी, चाडी, चोरटी आणि शिंदळकी. चाडी लावणारे लोक गावात असले त्या गावाचं कधीच कल्याण नाही. मला वाटतं आपण लोकशाहीमध्ये जन्माला आलो, लोकशाहीमध्ये निवडणूक येणारच. निवडणुकीत 2 गट राहते, एक मोठा गट राहतो आणि एक छोटा गट राहतो. मोठ्या गटाचा सरपंच आणि छोटा गट विरोधी पक्षात. तर दोन्ही गटाचे कामं ठरवून दिलेले आहे. मोठ्या गटाने शासकीय योजना आणायच्या आणि गावाचा विकास करायचा, आणि छोट्या गटाने ते कामं चांगले त्या ठिकाणी करून घ्यायची. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक गावात एक 3रा गट सुद्धा असतो. तो गट कधी 40-50 लोकांचा नसतो, उगाच 4-5 जणांचा असतो. मला एकाने विचारलं 3ऱ्या गटाचं काय काम? म्हणलं दोन्ही गट कधीच एका जागेवर येऊ द्यायचं नाही, हे त्यांचं काम. याला चाडी लावणारे लोक म्हणतात. कोणते लोक म्हणतात? चाडी. आणि देशात 3 नसावे, अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार. हे सगळं जायला पाहिजे. हे सगळं जर घालवायचं असेल तर याच्यासाठी एकच उपाय, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. आणि त्या संताच्या मुखातून आलेली जी वचन आहे त्याचा काय लाभ झाला त्याचं चिंतन अभंगाच्या 3ऱ्या तारा
महाराजांनी इथे भवनदी ही उपमा दिलेली आहे. भवनदीचा झाला तारा. मी तरुण गेलो, पण कशाने तरलो? या उत्तरा प्रसादे. त्यांच्या मुखातनं आलेली जी उत्तर आहे, आणि ती उत्तर कशी होती? प्रासादिक होती. हे बघा, आता लोक म्हणते एवढं आम्ही कीर्तन करतो पण लोकच दुरुस्त होत नाही. कीर्तनकार कंबर बांधून जोराने सांगतो, लोक बेकारी, लोक दुरुस्त होत नाही. पण माझं तर मत असं आहे की लोकांपेक्षा आमच्या लोकात जास्त दोष आहे. कारण आमची जी वाणी आहे तर त्या वाणीचं सामर्थ्य कमी झालं, ती वाणी श्रोत्याच्या मनावर परिणाम करीत नाही. एक वाक्य बोलतो मी, शास्त्रात 6 प्रमाण सांगितले, त्याच्यामध्ये शब्द प्रमाण हे सर्वात श्रेष्ठ आहे. आम्हा घरी धन शब्दाची चलत नाही, शब्दाचीच शास्त्रे यत्न करू. शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दचे हा देव. हे बघा, आज शब्द संग्रह ज्याच्याकडे आहे तो मोठा, आणि ज्याच्याकडे शब्द संग्रह नाही तो कमी. म्हणून सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर शब्द संपत्ती. ही आई आहे, ही बहीण आहे, हा भाऊ आहे, हे माझं घर आहे, हा जो सगळा व्यवहार होतो हा कोणत्या व्यवहार? शब्दानेच होतो. याला लौकिक शब्द म्हणतात. आणि जीव ब्रह्मरूप आहे असं जे सांगितलं जातं हे कोणता शब्द आहे? की पारमार्थिक शब्द आहे. म्हणून सगळ्यात मोठं जर काय असेल या विश्वामध्ये ते शब्द आहे. अशा ज्या निवडणुका चालल्या हे कशा? शब्दाचाच परिणाम आहे. म्हणून शब्द हा सगळ्यात मोठा आहे, खरं आहे. पण शब्दाला त्याच्या स्वतःची शक्ती नाही, स्वतःची ताकद नाही, स्वतःचं सामर्थ्य नाही. परत एकदा बोलतो, आता मी कीर्तन करतो शब्दच आहे, तुम्ही श्रवण करून राहिले ते शब्दच आहे. पाकवाद शिकले महाराज, कशामुळे शिकले? शब्दामुळे. पण शब्दाला स्वतंत्र सामर्थ्य नाही, ताकद नाही. ज्याच्या मुखातून तो शब्द येतो आणि त्याचं जे सामर्थ्य असेल ते सामर्थ्य त्या शब्दावर परिणाम करतं. याच्यासाठी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, सोपं. मी जर आता असं म्हटलं की बाबा पाकिस्ताननं जर जास्त शहाणपणा केला त्यांना आपण हात दाखवू, असं मी म्हटलो, तुम्ही म्हटले, सगळेच म्हटले, काय होईल? काहीच होत नाही. आणि तो शब्द जर पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मुखातून निघाला तर काय होतं? तिकडं धाक. मग शब्द एकच आहे. मग आम्ही कीर्तन करून मरायलो पण लोक दुरुस्त होत नाहीये. आणि ज्ञानोबानाथ महाराज यांच्या नुसते ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की लोकांचा काय होतं? उद्धार होतो. याचा अर्थ काय? शब्दात सामर्थ्य नाही असं नाही, आमचं सामर्थ्य कमी झालंय. ज्यांच्या मुखातून तो शब्द येतो त्याचं सामर्थ्य वाढलं की त्या शब्दामध्ये काय की नाथ महाराजाकडे एक बाई गेली लहान मुलाला घेऊन, आणि तो मुलगा जास्त गुळ खात होता. त्या बाईला विचारलं नाथाने, काय? म्हणे हा मुलगा जास्त गुळ खातो, म्हणे याचं आरोग्य बिघडलं, उष्णता वाढली, कृमी होऊन राहिल्या. नाथाने मुलाकडे पाहिलं आणि त्या मुलाला सांगितलं, बाईला सांगितलं, बाई तुम्ही असं करा, 3 महिन्याने घेऊन या. ती बाई गेली. बाईच्या डोक्यात एक होतं की नाथ बाबा नक्की भीमाशंकरला वगैरे जातील आणि तिकडून काही झाडपाल्याचं औषध आणतील आणि 3 महिन्यात औषध करून ठेवतील आणि आपल्या मुलाला देतील, म्हणून 3 महिने सांगितले. 3 महिन्याने बाई त्या मुलाला घेऊन गेली. गेल्यानंतर नाथाने पाहिलं आणि त्याला सांगितलं, बाळू गुळ खायचं नाही बरं का, गुळानं ताप वाढवतो, गुळानं कृमी होतात, गुळानं आरोग्य बिघडतं, आणि येथून पुढे गुळ खाशीन का? त्यानं सांगितलं नाही. गेला तो, गेली आई त्याची. मुलाचं गुळ खाणं बंद झालं, सुटला, कायमचा सुटला. 6 महिन्यानंतर पुन्हा त्या बाईनं मुलाला घेतलं आणि नाथाकडे आले. म्हणजे बाबाला वाटलं, नाथाला वाटलं गुळच खातो, म्हणजे याचं गुळ खाणं बंद नाही झाला. गुळ खाणं बंद झालं म्हणे. मग कशाला आले म्हणे? मला शंका आली म्हणे, कारण मी तुमच्याकडे पहिल्यांदा घेऊन आले त्यावेळेस तुम्ही म्हटले की 3 महिन्याने या. मला असं वाटलं तुम्ही काही झाडपाल्याचं औषध करसाल, याला खायला देसाल, मग माझा मुलगा गुळ सोडील. मी 3 महिन्याने आले, तुम्ही काहीच म्हटले नाही. तुम्ही फक्त म्हटले की बाळू गुळ खाऊ नको, गुळ खाणं चांगलं नसतं, आरोग्याला घातक असतं, एवढं म्हटले. त्या मुलानं गुळ खाणं बंद केला. मग एवढे शब्द बोलायचे होते तर 3 महिने कशाला लावले? त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होतं, अरे बाई म्हणे तेव्हा मीच गुळ खात होतो. मग मी गुळ खात असल्यामुळं गुळ खाऊ नको म्हणणं याच्यात माझा अधिकार नाही. मीच तंबाखू खायची तुम्हाला सांगायचं तंबाखू खाऊ नका, मीच बिडी ओढायची तुम्हाला सांगायचं बिडी ओढू नका. सामर्थ्य का घटून राहिला? आमच्याकडे असलेलं अज्ञान, ते अज्ञान तुम्हाला काही त्या ठिकाणी परिणाम करीत नाही. ज्ञानोबरायांची, नाथाची, तुकोबरायांची कोणती वाणी होती? प्रसादिक. आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो, केळकर बाबाची किती वाणी, अगदी पवित्र वाणी होती की ज्या वाणीमुळे अनेक लोकांचा काय झाला? उद्धार झाला.
म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि त्याच्यामुळे काय झालं, तुका म्हणे मंगळ म्हणे मंगळ दादरा 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 तुका म्हणे मंगळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ दाता तोचे एक जाना नारायणा स्मरवी तुकोबाऱ्या म्हणतात. आता मंगलमय भगवंताचं दर्शन या विश्वामध्ये जर कोण असेल तर ते फक्त संत करून देतात. म्हणून संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ ज्ञानेश्वर जय